नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करून तुमच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे आता मी महाबळेश्वरला आहे आणि आता मी आहे आपल्या हॉटेलच्या एंट्रन्सवर आणि वर खाली आहे आई आणि हर्ष आहेत. बाबा रेडी होत आहेत, तर थोड्या वेळाने येतील बाबा पण. मी तर रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहोत पहिलंच वेण्णा लेकजवळ. तिथे जवळच पॉईंट आहे तो, तिकडे थोडंसं फिरू बसाय बघू आणि नंतर आपले अजून वेगवेगळे पॉईंट्स एक्सप्लोर करूया. हर्ष आणि बाबा आलेले आहेत. पहिले आपल्याला वेण्णा लेक जवळ जायचं आहे. वेण्णा लेक निघायचं. चलो चलो गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आता आम्ही पोचलो आहोत लॉडविक पॉईंटच्या पार्किंगमध्ये आणि गाईज पार्किंगच एवढी भारी वाटते. तर पॉईंट किती भारी असेल हे बघा. इथे एकदम सुंदरच वाटते. पॉईंट ना पार्किंगच आहे. काय सह्याद्री माउंटन रेंज आहे. सध्या तरी गर्दी नाही कारण आम्ही खूप सकाळ सकाळी आलोय त्यामुळे. आणि आपल्याला लेकला जायचं होतं पण लेक सध्या बंद होती कारण आम्ही खूपच लवकर आलोय त्यामुळे. मग आम्ही असं केलं की प्लॅन केला लेक संध्याकाळी करायची आणि आता सगळे पॉईंट करून घ्यायचे. भाईस तो बघा पक्षी आहे का माकड आहे समजत नाही. काय रेजू? माकड. काहीच वाईल्ड लाईफ तर खूप आहे इथे. खूप सारे पक्षी ओरडतात, माकड आहेत. आलो आहोत आम्ही लॉडविक पॉईंट जवळ. आणि काय तिथे पण सेमच आहे. सह्याद्रीच्या रेंजेस आहेत तिथे आणि सिनरी आहे. खूप छान सिनरी आहे एकदम. कसं वाटतं जो हे लॉडविक पॉईंट? एक स्कल्पचर उभं केलंय. काय काय हे? फर्स्ट इंग्लिशमॅन इथे तिथे त्याने इथे पाय ठेवला. अच्छा. 1824 साली. 1824. तर काहीच तो बघा तिकडे आहे प्रतापगड आणि आम्ही आहोत एलिफंट पॉईंट जवळ. तिथून पण आम्हाला सर्व दिसतं एकदम क्लिअर. तर काय हे 2 पॉईंट झालेत. आता आम्ही चाललो आहोत जुना महाबळेश्वर. तिकडे 1-2 टेम्पल आहेत, प्लस तिकडे पण भरपूर सारे छान छान पॉईंट्स आहेत. तर आता तिकडे जाऊ आम्ही. तर काय बघा आता पॉईंटर आमचे करून झालेत आणि आता आम्ही स्ट्रॉबेरी घेते. संपली पण खाता खाल्ली. स्ट्रॉबेरी लागते पण गोड गाईच. थोडा गेला असता आता आम्ही खात खात जाऊ. चला नंतर नेक्स्ट पण पॉईंट करायचे. किती अरे हे खाल्ली एकदम मला. ही घे तू. 2 घेतले ते काय मग? काय हात दाखव. एक दिले पण काही आत्ता आलो आहोत मी महाबळेश्वर देवस्थानात. आता एक मंदिर आहे आपलं मस्तपैकी, तिथे जाऊ मस्त दर्शन वगैरे करू. काही मंदिरात जायला गर्दी खूप आहे, होऊ शकता गर्दी. खूपच गर्दी आहे इथे. काय आलं? तिकडून एंट्री आहे. मंदिरात गर्दी खूप आहे आणि व्हिडिओ काढायला मिळेल का माहिती नाही मला. फोटो नाही काढू शकत त्यामुळे आपल्याला कॅमेरा बंद करावा लागेल. तर पटापट दर्शन करून येतो आणि नंतर आपण वेगवेगळे पॉईंट्स एक्सप्लोर करूया. तर काही दर्शन झालं आहे आमचं. आता आम्ही चाललो आहोत पंचगंगा मंदिरात, तिकडे दर्शन करूया. तर काही हा बघा पंचगंगा मंदिर. इथे पण सेम व्हिडिओ वगैरे काढणं नाही आलं. तर काही दर्शन तर झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत. आता कुठे जायचं? मंकी पॉईंटला जायचं आता. तर आता आम्ही जाऊ मंकी पॉईंटला. हां, बाकी इथे बाजूबाजूला कॅब्स वगैरे आहेत, सगळं खेळणी वगैरे छोट्या मुलांची. तर काय आता आपले सगळे मंदिर करून झाले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत पॉईंट्स बघायला आता सर्वकडचे. चला
आता निघूया. तर काही आता आलो आहे एलिफंट टॉन पॉईंटच्या इथे. आई बाबा गेलेत पुढे, मी गाडी पार्क करून आता चाललो तिकडेच बघायला काय चालू आहे ते. तर जाऊ पुढे, काय बघूया. गाईज आपलं एल्फिस्टोन पॉईंट इकडे माहिती आहे का, कागद टाकलं वरती उचलतं कागद, जो कागद तसं फेकलं ना की वरती येतं आपोआप. गाईज हा बघा आपला एल्फिस्टोन पॉईंट. इथून दिसतं आपलं हातीचं डोकं. थोडं थोडं वाटतं, जास्त नाही का. पण हा पॉइंट आहे ना दुसऱ्या व्हॅलीवरून दिसतो रे. बरोबर. अजून एक आहे, आवाज येतो. आवाज इथे नाही. तर गाईज हा बघा, हा साप घेतला आम्ही, स्नेक. आमच्याकडे सिद्धू येतो ना त्याला घाबरवायला. धार बघा, धार. साप दाखव, जीभ दाखव सापाची. गाईज आता थोडासा एक छोटा प्रँक करूया बाबांवर. काय बघू ना काय रूम मध्ये गेलो. बघू काय काय. गाईज तो बघा रानगवा, त्यांची मस्ती नसते करायची. हे खूप डेंजर असतात प्राणी. पण ते काय त्रास नाही दे. कसला आहे, त्यांना काही करायचं नाही. आपण लांब राहायचं. हो, त्यांचं जंगल आहे, त्यांच्या जंगलात आपण आहे. आम्ही चाललो पुढे पुढे आणि हा आमच्या सोबतच येतोय बघा, रानगवा आमचा गाईड आहे. आर्थर सीट. आणि या पॉइंट जवळ पण काय जास्त काय हे नाहीये, अशी डोंगर दऱ्या. तर गाडीच आम्ही आता चाललो आहोत 5 गणीला आणि तुम्ही बघू शकता टिपटिप पाऊस पडायला लागला इथे. तर तुम्हाला बोललेलो मागे पाऊस पडला तर मजा येईल, पण जोरात पडला पाहिजे थोडा. अजून आलाय पाऊस हळूहळू पडत चाललाय. नाही, अजून पुढे आहे मॅप्रो गार्डन. काच उघडतो त्याला, बघूया काय वाटतं. सुट्टे आहेत ना. आला पाऊस जोरात आला आता. काही जरा गारे पडले पाहिजेत, अजून मस्त वाटेल. पाऊस बोले त्यांची मिजाज जास्तच वाढते. पाऊस पडला आता, त्याला हे पण हवं, गारे पण हवेत. तर काही पाऊस वाढलेला आहे फायनली. जे हवं होतं ते पडलेलं आहे. आपल्या गाडीचा पहिला पाऊस. दुसरा एकदा घरी पण पडलेला आपल्या. तर काही फायनली टेबल लँडला पोहोचलो आहोत आम्ही. आता आई बाबा पुढे घेत, हर्ष इथे आहे. बाकी टेबल लँड समोरून तर असे, बाकी इथे हॉर्स कार्ट आहे. हॉर्समध्ये बसून फिरू शकतो तुम्ही. 9 पॉइंट आहे तिथे. आता एक गाईड भेटलेला आम्हाला, त्यांनी सगळं सांगितलं थोडक्यात आम्हाला. गाईड भेटलेला ना तो, आता दादा होता ना, तुला नाही बोललो मी बाबा. तर आता बघू, घोडागाडी करू, नाही तर मग एक असंच राऊंड मारू आम्ही सारं सुद्धा. जाऊ जा तुझा. पकड रे जरा. मी पहिल्यांदाच बसते. जा काय नाही. खूप भीती वाटते मला. सगळे फर्स्ट टाइमच बसलेत. आणि आमच्या इथे अलीकडे कधीच बसले नाही. आम्ही आमचा चालू घोडा, आम्ही आमचा घोडा चालू काय. तर काही चाललो पुढे आणि आता मस्त घोडा फिरू, काय होते बघूया. दादा तू इकडे बसते. नाही तोच बोला तिथे बसायला मला. 5 पठारीत म्हणून गावाचं नाव 5 गण आहे. ते तुम्हाला वरून साईड सीनची माहिती ती. आणि त्याच्यानंतर बघा घोडागाडी जाते इकडून बघा, अशा तिकडून जी घोडागाडी बघा ती समोर बघा, ती घोडागाडी दिसते ना, त्या साईडला एक गुफा आहे पांडवांच्या काळातली. तिथं हॉटेल गार्डन आहे आतमध्ये. 70-80 पायऱ्या उतरून जावं लागतं गुफेमध्ये. रेस्टॉरंट आहे. तर ती गुफा बघायची असेल त्या साईडला, तिकडच्या बाजूला ते आतमध्ये तुम्हाला खूप भरपूर वेळ जातो. इकडे ऐका की तुम्हाला त्या गुफेला सोडणार, जायचं असेल तर तिथे झाला नंबर द्या, मोबाईल नंबर. तर तुम्हाला गुफा बघून झाली की तुम्हाला न्यायला परत गाडी रिटर्न तिकडे येणार. ओके. जर तुम्ही नसेल जाणार गुफाला, तुम्ही तिथेच बघायला साईड सीन बघून गाडीत बसणार असाल तर मग डायरेक्ट बसू शकता. थांबायचं. तर काही आता आम्ही सुरू करणार आहोत आमची राईड. खूप सारे 9 ठिकाणी टोटल, बघूया काय काय आता आहे. कुठे आहे? थांब रे घोड्या. चालला घोडा. एवढा फास्ट त्याला काय गाई आहे लोकांना फिरवायची.
की मी उभं राहायला बरं. आपण आली घाबरत नाही तुम्ही? घाबरत नाही ना? घाबरत तर बोला, घोडा थांबवतो मी. मजा येते. अच्छा काही ती बघा, ही आहे 5 फुटांची चूल. इकडे सगळे लोक जेवण बनवायचे, पांडव आपले. चला आता नेक्स्ट स्टेशन बघूया. तर आम्ही चाललो पुढे. चलो बुलेट, अभी तेरी सवारी शुरू हो गई. जे माउंटेनवर गाव दिसते का समोर, हां हां. ते बिलार गाव आहे. बिलार गाव म्हणजे पुस्तकांचं गाव. प्रत्येक घरात गेलं तर तुम्हाला लायब्ररी वाचण्यासाठी पुस्तकांचं गाव. पिल्लर. बाजाराव मस्त पिक्चर बघितला का तुम्ही, जो लास्टचा सीन जेलसामध्ये घेतो ब्लॅक हॉर्स घेऊन, ते शूटिंग तिथे केलेले आहे पूर्ण. इथे आहे शूटिंग पॉईंट. इथे मस्त व्हिडिओ फोटोज वगैरे येतात. प्लस इथे त्या बघा त्या तलावामध्ये बाजीराव मस्तानी पिक्चरची शूटिंग झालेली. जेव्हा ते लास्टला जलसमाधी गेलो तेव्हाची शूटिंग आहे झालेली तेव्हा. इथे काहीच सनसेट होते पण किती भारी वाटते बघायला. आणि आम्ही आहोत 5 गणीला, एकदम मस्त ठिकाणी. तर काहीच आता आम्ही चाललोत नेक्स्ट स्टेशन बघायला. बघा आमचा घोडा आहे, घोड्याचं नाव आहे बुलेट. बसू ना दादा. हा बस. तर काहीच हे बघा, हे महाभारतातले आपले कर्ण अर्जुन पांडव 5 पांडवांचे ठसे आहेत हे पायांचे. हा हे बघ, हे बघ इथे पण आहेत काहीच. हळू बेटा हळू, बुलेट हळू बेटा हळू हळू हळू. चला हळू चला हळू चला. काहीच आता आम्ही चाललो आहोत पांडव केव बघायला. इथपर्यंत आम्हाला बुलेटने सोडलंय. मी तर बुलेट चाललाय नंबर लावाय दुसरीकडे. चल उतर पटकन. पायांचे चिखल. हा उतर पटकन. तो बघ, तो पाहिजे बघ. हा बघा हॉटेल इथे गुफेत. तर काही गुफेच्या खाली तर आलो आम्ही. आणि पांडव इकडे राहायचे हे बघा. काहीच फायनली गुफेत चाललो आहो. यज्जू पुढे आहे आणि हा बघ. आणि काहीच हे बघा भगवान शिव आपले इकडे मस्त विराजमान झाले. नमस्कार करूया आणि जाऊया पुढे. आणि काहीच पुढे आहेत हे आपले भगवान कृष्ण आणि 5 पांडव. आपण नमस्कार करूया आणि जाऊया पुढे. आता पुढे काय बघूया. ही बघा आई इकडे आहे. हे बघा खेळायला घेतले टाइमपासला. चल पुढे चल आता. एकदा असं आणि एकदा असं, एकदा असं एकदा असं. बघा ते नाही, Guys. खाली उतरायचं. गुफेतून बाहेर आलो आहोत. चला आता जाऊ बाहेर. आपल्या बुलेटला बोलवायला लागेल आता. आणि काही हा बघा आपला भागो बाबा. पोटाचं आहे ना. ठेव थोडीशी विडशील त्याला. घे, फोटो काढ. तर काही चला आता बाहेर आलो गुफेच्या. आणि आम्ही आता चाललो आमच्या बुलेट जवळ. बुलेटला थकवत आम्हाला सोड तिकडे आणि आम्ही जाऊ आता आमच्या रूमवर. तर रोहन भावा बाय बाय. थांब ता. तर गाईज हाऊस रायडिंग सुरू केलेली आहे. चला हे थांब. ह्याला पण घेऊ. ह्याला पण घे. ह्याला पण घे. फर्स्ट टाइम हो. अरे मला भीती वाटते. अरे बिंदा चालू, काय टेन्शन नाही. AK-47 हॉर्स रायडिंग फर्स्ट टाइम करतोय. मला काय माहिती नाही जास्त. मी आणि हर्ष इथे. तो बघा हर्ष कसा बसतोय बघा तिथे. हा बसला, तो पण बसला. AK-47 आणि माऊली. हा आमच्या घोड्यांचं नाव AK-47 आणि त्याचं नाव काय माऊली. आता बघूया कसं वाटतंय. आणि हा दादा घेऊन जाईल. हे काय हा तो दादा बोलला मला. कारण त्याला पण घे. त्याला पण घेऊ ना सोबतच घे. हे पडलो बिडलो नाही ना मी. असं पाय चिकतो हो रे. हा हा पाय चिकतो. तुला सांगतो कसं धरायचं. इथं धर की जवळ. तिकडे जायचं, तिकडे इकडे यायचं, इकडे. फोन दे माझ्याकडे. आता मी व्हिडिओ काढतो. ए नको तू सोडू नको. तो धर तू. अरे तू शिकवलेला व्हिडिओ काढतो का तुझा चांगला मी. मला भीती वाटते रे बाबा पडी बिडीन. तर काहीच
खूप भीती वाटते रे बाबा. तो ह्याची कसा बसलाय, ह्याची बघा कसा बसलाय. अरे आता त्यांच्या आई वडिलांना नाही म्हणजे ये मला पण जायचं. स्टार्ट केलंय घोडा गाडी. भाई भीती वाटते जाम. चालेल तू. ए पकडतोस कॅमेरा. तो जाईल रे फास्ट. मला भीती वाटते रे, पडलं बिडलं मोडी. अरे दादा हो शूटिंगचा ऑर्ज आहे आमचा शूटिंगचा. धरून बसायचं त्याला, खेचलं की थांबतो. घेतला की थांबतो ना. नंबरात घेतो मी. इकडून आता राऊंड आपला फिरतोय आणि बाबा फाटू झाले. धर ओढून ये मी तुझा ओढून दाखायचा. काढू का व्हिडिओ तुझा? धावताना हा, असं धावलं दाखव. बिडून. हा चालताना काढ. नाही तू बस बिंदास. एवढं वय घ्यायचं असतं. एन्जॉय. त्याचा पण काढतो. सरळ हान. पळवायचं आहे का? पाय मार जरा. टाच मार. चले मार की टाच जरा. येऊ दे. तर रायडिंग झालेली आहे. आता आम्ही चाललो डायरेक्ट वेल्ला लेकला. नाही काच पकडली मी. काहीच धुकं बघा धुकं. गाडी आवळ्याची चालवली. धुकं. आता काय दादा गारे पाहिजे का तुला? रस्त्याला धुकं आहेत रे. आता खाली हो. उतरली. या यो महाबलेश्वर आपला. तर काही आता जेवायला तांबडा मांडा रस्सा आहे. तिथे आम्ही बिर्याणी मागवली आहे. तर आता मस्तपैकी जेवतो आणि जातो रूमवर आराम करायला. तर काय आता मस्त जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो रूमवर, कारण खूप दमले सकाळपासून. खूप सारे पॉईंट केलेत आणि आता जरा आराम करतो. आणि मस्तपैकी संध्याकाळी तर रात्रच झालं आहे, तर रात्री थोडा राऊंड मारा वगैरे जाईन. कारण बाहेर एक मस्त जवळपास वॉकिंगसाठी एरिया आहे, तर त्यामुळे बघूया हर्ष आणि मी किंवा आई सोबत असतो तर जाऊ. आणि काहीच पाऊस आता पण पडून गेला आहे. हे बघा अजून पण कात ओली आहे. आणि आज तर खूप मजा आली, कारण खूप सारे पॉईंट्स बघितले, खूप साऱ्या नवीन जागा एक्सप्लोअर केल्या आणि पॉईंटची सिनरी होती तर एक नंबर. काहीच खूप मस्त वाटलं.